छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार होणाऱ्या जयंतीनिमित्त दरवर्षी शिर्डीतील श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीनं गडकिल्ल्यांच्या विशेष सहलीचं आयोजन केलं जातं। यंदाही ही परंपरा कायम ठेवत लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत तब्बल 500 शिवप्रेमींनी या सहलीत सहभाग घेतला होता। गेल्या 5 वर्षांपासून हा उपक्रम राबवला जातोय। आतापर्यंत 5 किल्ल्यांची सैर झाली असून यंदा छत्रपती संभाजी महाराजांच्या शेवटच्या क्षणांचा साक्षीदार श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथील धर्मवीर गड आणि वडूबुद्रुक अशा पवित्र स्थळाची सहलीचं आयोजन करण्यात आलं होतं। महाराजांचा इतिहास समजावा हा उद्देश यंदा या सहलीमागे होता। धर्मवीर गड छत्रपती संभाजी महाराजांचं समाधीस्थळ वडूबुद्रुक येथे भेट दिली। या सहलीमध्ये 5 वर्षांच्या चिमुकल्यापासून ते 70 वर्षांच्या आजोबांपर्यंत विविध वयोगटातील शिवप्रेमींनी उत्साहानं सहभाग घेतला। सहल केवळ पर्यटनासाठी नसून शिवकालीन इतिहासाची प्रेरणा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश असल्याचं श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्र गोंदकर यांनी सांगितलं। शिवजयंती आपण साजरी करतो आणि कशा पद्धतीने गडकिल्ल्यांची स्वारी करतो। खऱ्या अर्थानं संभाजी महाराज किंवा शिवाजी महाराज असेल हे आमचं आराध्य दैवत आहे आणि त्या दैवताचं या निमित्तानं जयंतीच्या निमित्तानं एक उजाळी होते। तरुणांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न या निमित्तानं होतं। गेल्या बऱ्याच दिवसापासून शिर्डीची परिस्थिती थोडीशी खराब आहे। तरुणांमध्ये भीतीचं वातावरण आहे, ते दूर करण्याचं काम या निमित्तानं आम्ही करत असतो आणि महाराजांची सेवा करण्याचं काम समाजात कुठल्या प्रकारे करावं याचं जिवंत उदाहरण म्हणजे श्रीराम प्रतिष्ठानचं चाललेलं काम। दरवर्षी प्रत्येक गड किल्ल्याला जाणं, तिथली माहिती घेणं। आजकाल मुलांना वाचनाचा कंटाळा आहे, त्याच्यामुळे प्रत्यक्ष जर दाखवलं डोळ्यांनी तर त्याचा चिरकालीन परिणाम त्यांच्या बुद्धीवर होतो आणि त्यांचा जीवनात त्या आचरण करताना त्यांना त्या गोष्टींचा उपयोग होतो। आमच्याकडे वयाच्या 10 वर्षापासून ते साधारणपणे 65 वर्षाचा माणूस देखील आमच्या सहलीमध्ये सहभागी आहे। प्रथमतः आम्ही रायगड, प्रतापगड, राजगड, पुरंदर, तोरणा आणि आता धर्मराजगड, हा धर्मवीरगड अशा हा 6वा किल्ला आम्ही सुरू केलेला आहे आणि प्रत्येक वर्षी एक गड आम्ही करण्याचा प्रयत्न करतो। मला देखील संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाला जाताना गेल्यानंतर वाईट वाटलं, माझ्या डोळ्यात पाणी आलं। माझा 46वा वय वर्ष असताना मला संभाजी महाराजांच्या समाधीवर जाण्याचा योग आला नाही किंवा मी गेलो नाही, म्हणजे आम्हाला या सगळ्या गड किल्ल्यांपासून लांब ठेवलं गेलं, हे आमचं दुर्दैव आहे। किती एकंदरीत आपल्याकडे ह्या वर्षी आम्ही दरवर्षी पहिल्या वर्षी 250, दुसऱ्या वर्षी 300, तिसऱ्या वर्षी 350, चौथ्या वर्षी 400, 5व्या वर्षी 4। श्रीराम प्रतिष्ठान श्रीराम नगर आयोजित दरवर्षी गड किल्ल्यांची मोहीम आम्ही करत असतो आणि सातत्याने दरवर्षी मावळे वाढत असतात। ह्या वर्षी साधारणपणे 450 मावळे येत आहेत आणि आम्ही लक्झरी बस केलेल्या आहेत। प्रत्येक बसमध्ये 40-50 अशी सिटिंग आहे। 8-9 गाड्या या ठिकाणी आहेत आणि 4 व्हीलर ज्या आहेत त्या 7-8 आहेत आणि आम्ही सर्वजण ताफ्यानुसार बरोबर जातो, ताफ्यानुसार बरोबर होतो। जेवणाची, आंघोळीची, खाण्याची, राहण्याची सर्व व्यवस्था या निमित्तानं श्रीराम प्रतिष्ठान श्रीराम नगर आयोजन करत असतात। कुठे भेट देणार आहात आणि काय उपक्रम राबवले जाणार? आम्ही गडावर गेल्यानंतर तिथं संभाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर व्याख्यान ठेवलेलं आहे आणि ते व्याख्यान ऐकल्यानंतर, गड बघितल्यानंतर आम्ही तिथून वडूबुद्रुक या ठिकाणी जाणार आहोत, जिथं संभाजी महाराजांची समाधी आहे। त्यांना तिथं अंत्यविधी त्यांचा झालेला आहे, त्या ठिकाणी आम्ही नतमस्तक होण्यासाठी जाणार आहे। मुलं पण आहेत आणि लहानग्या मुली पण आहेत। 9-9, 10-10 वर्षाच्या मुली आहेत का ज्यांनी आतापर्यंत 6वी वेळ 6 वेळेस त्या आलेल्या आहे। वयाच्या 3ऱ्या वर्षापासून त्या मुली आमच्याबरोबर येतात। याच्यातून नवसमाजाची निर्मिती व्हावी, एक नवीन शिर्डी घडावी, तरुणांमध्ये हुंकार पडावा आणि तरुणाईला नवा बहार यावा, हाच या कृपा गड किल्ल्यांच्या वारी मागचा आमचा उद्देश आहे। जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। मी महेंद्र पाटील, प्रदेशाध्यक्ष छत्रपती संभाजी महाराज सेवा समिती महाराष्ट्र राज्य। 14 मे 1657 ते 11 मार्च 1689 हा आहे आपल्या संभाजी महाराजांचा दगदगता शंभूकाळ। या 32 वर्षाच्या काळात छत्रपती संभाजी महाराजांनी खूप शौर्य गाजवलेलं आहे आणि 1 फेब्रुवारी 1689
या रोजी संगमेश्वरात जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांना कैद करण्यात आलं, त्यानंतर मुकर्रब खानाने त्यांना या किल्ल्यावर आणलं. हा औरंगजेबाचा महाल आहे आणि औरंगजेबाने इथे पाण्याची मुबलक व्यवस्था असल्यामुळे त्याच्या सैन्याच्या व्यवस्थेसाठी ही जागा संभाजी महाराजांना ठेवण्यासाठी निवडली आणि तिथून पुढचे 39 दिवस छत्रपती संभाजी महाराजांवर याच ठिकाणी अनन्वित असे अत्याचार औरंगजेबाने केलेले आहेत. आपण पाहू शकतो या वास्तूची आत्ताची जी परिस्थिती झालेली आहे ही आत्ता आपल्या समोरच आहे. पण माझी तरुण समाजाला म्हणजे तरुण वर्गाला एक विनंती आहे की आपण जेव्हा ऐतिहासिक वास्तूच्या भेटीसाठी येतो त्यावेळेस कृपया हे असे जे चिरखंडलेलं आहे या अशा प्रकारचं कृत्य कोणीही तरुण वर्गाने करू नये अशी माझी नम्र विनंती आहे सर्व तरुण वर्गाला. छावा चित्रपटाचा काय प्रभाव पडला या वास्तूवर? छावा चित्रपट जेव्हापासून रिलीज झालाय तेव्हापासून लोकांना माहीत पडायला लागलंय की बहादूर गड कुठे, धर्मवीर गड कुठे. तेव्हापासून लोकांचा ओघ धर्मवीर गडाकडे येण्याचा वाढलेला आहे आणि निश्चितच छावा चित्रपटामुळे छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास सर्व समाजापर्यंत पोहोचलेला आहे. नेमकं इथं काय काय झालं होतं महाराजांसोबत? ज्यावेळेस महाराजांना इथे आणण्यात आलं होतं त्यावेळेस त्यांचे हाताची नखं काढणे, हात तोडणे, त्यांची जीभ काढणे, त्यांचे डोळे फोडणे अशा प्रकारचे अनन्वित अत्याचार औरंगजेबाने या ठिकाणी संभाजी महाराजांवर केले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास मुलांना फक्त शाळेतील पुस्तकातच नको तर थेट त्यांच्या महाराजांच्या किल्ल्यावर नेऊन दाखवून इतिहास समजावा या उद्देशातून दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार होणाऱ्या जयंतीनिमित्त गड किल्ल्यांच्या सहलीचं आयोजन करण्यात येतं. पहाटे ही सहल धर्मवीर गडावर पोहोचली. प्रातविधी उरकून चहापान झाल्यानंतर छत्रपती संभाजी राजांच्या शेवटच्या क्षणांच्या खुणा तसेच राजांचा धगधगता इतिहास या ठिकाणी जाणून घेत छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जयघोषानं अख्खा गडाचा परिसर दणाणून गेला होता. महत्वाचं म्हणजे छत्रपती संभाजी राजांच्या बलिदान दिनी ही सहल पेडगाव आणि समाधीस्थळ वडूबुद्रुक येथे पोहोचल्यानं एक अनोखी पर्वणी मिळाल्याचं समाधान यावेळी दिसून आलं. 5 वर्षांपूर्वी अवघ्या काही मावळ्यांसह सुरू केलेल्या गडकिल्ल्यांच्या सहलीत आता मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली आहे. 2 दिवसीय या सहलीत खानपान तसेच जाणे येणे सर्व प्रतिष्ठानच्या वतीनं केलं जातं. यंदा जवळपास 500 मावळ्यांची ही सहल यशस्वी करण्यासाठी श्रीराम प्रतिष्ठानच्या सर्वच पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठी मेहनत घेतली. एसएन मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे, शिर्डी.